दो सलामी जोड़ी मैदान पर जाती हुई पहली फेरी का आखिरी मुकाबला आपके सामने आएगा। फिर दूसरी फेरी की हम शुरुआत होगी। 3 वाजून 10 मिनिटं झाल्यात। दोन्ही संघाचा हार्दिक शुभेच्छा। दोनों टीमों का हार्दिक बधाई। बिग फाइट आप देखेंगे। एक तरफ घुकेरा 11 टीम तो एक तरफ दत्ताली टीम आपलं एक प्रतिनिधी समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा। बेहतरीन मुकाबला बिग फाइट हमने देखी। तीसरे मुकाबले में जी जान लगाते हुए दोनों टीमें कभी ऊपर तो कभी नीचे ऐसा मुकाबला हुआ। मगर दोस्तों वहां पर वो गेंदबाजों की बात की जाए, उतनी बेहतरीन कॉमेंटेटरों की बात की जाए जिन्होंने मैच में जी जान डाली थी। एक तरफ तुकाराम मांगेला सर जी थे, एक तरफ गोपी सर जी थे। कभी वहां पर तो कभी वहां पर ऐसा मुकाबला बरस जी हमें देखने को मिला। मगर कॉमेंटेटरों की बात की जाए तो मुकाबले को जी जान लेकर आते हुए नजर आए। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच। आणि खास करून बघा तुकाराम सर वारंवार हेच म्हणत होते की तुम्हाला कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, कारण टार्गेट इतकं मोठं नव्हतं. कारण आपण कालच्या दिवसापासूनच्या जाहीर मॅचेस पाहतोय 70 धावा सध्याच्या घडीला आतापर्यंत ज्या काही आपण मॅचेस पाहिल्यात बेस्ट स्कोर आहे या मैदानावरचा. धावसंख्या तुकडे असतानाही धावसंख्या डिफेन्स केली गेली एनसीसी नारंगी या टीमने. आजच्या तर 3 मॅचेस आपण पाहिल्या म्हणजेच साईनाथ अर्णाला अगेन्स्ट आपण पाहिलं होतं कार्तिक 11 संतोष भुवन हा सामना देखील आपण पाहिला. धावसंख्या डिफेन्स झाली. सत्यनारायण कोपरी वर्सेस टिवरी स्पोर्ट्स टिवरी ही धावसंख्या डिफेन्स झाली. एनसीसी नारंगी वर्सेस तेजल 11 वालीव ही धावसंख्या डिफेन्स झाली. आता चौथा सामना म्हणजे पहिल्या फेरीतील आपण अंतिम सामना बघतो. एका साईडला अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र संघ तर एका साईडला गोकिवरे संघ. शेवटचा सामना असेल या पहिल्या फेरीतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष पिन्या या खेळाडूला आपण स्ट्राईक एंडवर पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंडर राहुल गोलंदाजी ट्रॅकवर आपण कैवल्य. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पूर्ण फोर्सनं खेळायचं होतं. खूप चांगला फटका खेळला इन टू द गॅप ओव्हर द रोप. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया था। गेंद मिड विकेट क्षेत्र में 1 बाउंस लेकर सीमा रेखा पार करती हुई। और संतोष पीना की बात की जाए तो बेहतरीन बल्लेबाज है, उतनी बेहतरीन गेंदबाज आप देख रहे हैं केवल पाटिल को। पहली गेंद पर हवाई सफर के साथ आगाज किया है, अंजाम बाकी है। अगली गेंद संतोष चलने के तैयार। फिर ऑफ स्टंप पर गेंद दी, कट करना चाहते थे मगर गेंद अब बल्ले का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक सुरू आहे झहीरभाई आणि या पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल. एका साईडला आपण संतोषला पाहतो, संतोष जाधव ज्याला टेनिस क्रिकेटनं नक्कीच पिण्या या नावानं पसंती दिले. हा तो खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच अगदी शफल होऊन स्लॉटमध्ये तो चेंडू घेतला गेला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरच्या दिशेने टाकला गेला. मात्र त्यानंतर मात्र केलेली वापसी कैवल्य पाटील दत्तात्रय पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि भरपूर वर्षाचा अनुभव दांडगा आहे या गोलंदाजाजवळ. यावेळेस इनफिल्डच्या वरून इथे देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. और ऑफ स्टंप की गेंद और बेहतरीन अंदाज में इनफील्ड के ऊपर से खेला। वाइडिश लॉन्गा पर गेंद सीमा रेखा बाहर। 4 रन संतोष पीना के बल्ले से यहां पर यह दूसरा चौका आता हुआ। आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का समय नहीं। बाउंस पाहिला आपण आउटसाइड ऑफ स्टंप आपण पहिला चौकार होता. त्यानंतर हा देखील चौकार. 2 चौकार आतापर्यंत आलेत. धावा झाल्या त्या 8 धावा. व्हेरिएशन पाहायला मिळेल. मी म्हटलं ना की भरपूर अनुभव आहे. अनेक वर्ष जवळपास टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. भारताच्या बाहेर देखील टेनिस बॉल क्रिकेट या गोलंदाजानं खेळलं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे यावेळेस. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय. मात्र त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नाहीये. यष्टीरक्षकांना प्रयत्न केला होता मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. त्यानंतर मात्र यष्टीरक्षक थांबला गेला. कुठेतरी माझ्या मते एक अंदाज वर्तवायचा गेला झहीरभाई. तर जो शॉर्ट लेग रिझनमध्ये जो फिल्डर होता त्या फिल्डरनं कुठेतरी जो प्रयत्न करायला हवा होता हा झेल पकडण्यासाठी. धावा पळून काढल्या गेल्या त्या म्हणजेच 1 धावसंख्या झाली ती 9.
5 गेंदों का खेल हुआ मैदान पर, 9 रन बने हैं। संतोष पीना के बल्ले से वो 9 रन, 2 चौके और एक सिंगल अपने देखा। अब राहुल स्ट्राइक पर आएंगे, एक बेहतरीन और बल्लेबाज हैं, एक फॉर्मेट वसई तालु का और लेजर का भी बहुत बड़ा अनुभव है। देखना होगा कौन से अंदाज में बल्लेबाजी, मगर गेंदबाजी भी एक लाजवाब होती हुई केवल पाटिल ने भी बहुत धूप छाव देखी है हर मैदान पर अपनी गेंदबाजी बल्लेबाजी पर। गेंदबाजी का जलवा बिगड़ा है वो केवल पाटिल गेंदबाजी पर है, जो ना बल्लेबाजी पर है। स्कोर जाकर पहुंचा है 9 बिना कोई नुकसान के गोकीरा 11 टीम का। ये पहली फेरी का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। शॉट फाइन लीग पर खिलाड़ी, शॉट थर्ड मैन, पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात है, मिडाउन मिडाउन पर एक खिलाड़ी। पहली गेंद पर स्विच किया, पॉइंट खिलाड़ी को चीरती हुई गेंद डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमांडीज अगदी यष्टीवर मारा करण्याचा प्रयत्न केला होता कैवल्यनं, ब्लॉक होल डिलिव्हरी होती आणि मात्र काय चेंडू खेचला गेला तिकडून. राहुल जॉन या दोन्ही खेळाडूंच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर नक्कीच दोन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट चांगलं खेळतात. अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून खेळलं जात आहे. ओव्हरआर्म क्रिकेटचे मॅचेस देखील खेळले जात आहेत. मात्र खऱ्या अर्थानं नक्कीच प्रसिद्धी प्राप्त केली खऱ्या अर्थानं पिना म्हणा किंवा राहुल जॉन म्हणा, अंडरआर्म क्रिकेटमधून या दोन्ही खेळाडूंना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली होती. सही सर जी जिक्र किया। अंडर क्रिकेट से तो तमाम ये तारे सितारों ने ऊपर अपने नाम की चर्चा छोड़ी है और आज इतना बड़ा परफॉर्म ये तमाम खिलाड़ियों को मिला है, वही तारा है और वहाँ पर वो बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए नजर आ रहे हैं राहुल जॉन। और बेहतरीन शुरुआत की है, पहली गेंद मिली उसके बाद उस गेंद को फुटटॉस बनाकर सुचित कर दिया, क्योंकि ब्लॉकर में गेंद फेंकी थी वहाँ पर केवल पाटिल ने, मगर वहाँ पर राहुल ने उस गेंद को परका था, पॉइंट की दिशा में उस गेंद को खेल दिया था। 13 धावा झालेत आणि मगाचपासून आपली ही चर्चा सुरू आहे जाहीर की दोन्ही एंडनं आपण क्रिकेट खेळतोय. कुठल्या एंडनं तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कुठल्या एंडनं तुम्हाला सावधगिरी खेळायची आहे, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण जर आपण खाडी लाईन एंड पाहिला, जो नारंगीचा खाडी लाईन एंड गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस बघा हवेच्या अगेन्स्ट तुम्हाला फटके खेळायचे आहेत. हवा जी आहे ते आत्ताच्या घडीला नारंगी गावाच्या दिशेने वाहते. आपण भगवे ध्वज या काही मैदानावर पाहतोय, ते भगवत ध्वज जे आहेत ते हवा दर्शवत आहेत. त्यावेळेस फ्लिक्सचा फटका आहे, 1 धाव पूर्ण केली, डबलचा कॉल दिला गेलाय आणि चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. त्यामुळे कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठल्या एंडनं तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कुठल्या एंडनं नाही खेळायचे आहेत, या गोष्टी देखील या 6 ओव्हरमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतील. सही का भरोसा जी आपने, क्योंकि आपको वहां पर विचारमंद करना है कौन से आन पर याशम की गेंदी चप कर दिया था, गेंद को गली पर गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील करेंगे खिलाड़ी एक रन निकालने का मौका। और वो तो बल्लेबाजों पर विचारमंद, कौन से गेंदबाजों पर हमले चला जाए, कौन से एंड से बल्लेबाजों को गेंद टारगेट किया जाए। और टारगेट कभी किया जाता है कि जब आप उस रिदम में होते हैं और जब आपके सामने कि आपने देखा तो खाली एंड से जब गेंदबाजी होती है तो फिर बल्लेबाजों को राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है, तो यहाँ पर अब लेफ्टी बल्लेबाजों को अब खाली एंड से जब गेंदबाजी होगी तो लेफ्टी बल्लेबाजों को एक सुनहरी मौका इस मैदान पर बल्लेबाजी करने का मिल जाए। त्यासाठी जे जवळपास आज चिप करण्याचा प्रयत्न पिण्यानं केला होता. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहिलं तर राहुल जॉन आहे आणि दोन्ही एंडनं खेळण्या कारणास्तव इथून राहुल जॉन नक्कीच चांगला बेनिफिट आहे हवेच्या जवळपास दिशेनं खेळण्यासाठी. त्यामुळे फक्त सिंगल काढला गेला. पिण्याकडे देखील मोठे फटके आहेत, पिणे देखील एक चांगला खेळाडू, मात्र राहुल जॉनला ज्यावेळेस खाली एंडच्या दिशेने गोलंदाज होती त्यावेळेस राहुल जॉनला स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी पिण्यानं केलंय. धावसंख्या 16 झाली आहे. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतो, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो त्या ठिकाणी निखिल ऑन साईडला. यावेळेस बघा ती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, जवळपास मिड विकेट डीपला झेल पकडला गेलाय. पहिली विकेट डाऊन मिस्टर राहुल जॉन परतीच्या मार्गी आउट.
स्टंप के बाहर गेंद है और मगर गेंद रिच वाइड आप देख सकते हैं, मगर वहां पर अच्छी गेंदबाजी निखिल पाटिल द्वारा। भावेश बल्लेबाजी के लिए एक बड़ा अनुभव है। वैसे चिम्मा जी अपा मैदान पर लेजर में भी और उसके बाद टेनिस में भी बेहतरीन बल्लेबाजी की थी। अब स्टंप की गेंद चप किया, गेंद गली रेसन पॉइंट पर जाती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा। एक रन के साथ रन संख्या में बढ़ती भावेश ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 17 रनों पर। वापसी केले खास करून निखिल पाटीलनं एक सफलता देखील प्राप्त करू दिली आहे, कारण काही वेळेच्या अगेन्स्ट जवळपास 3 चौका ठोकले गेले होते आणि तिथून कुठेतरी नक्कीच रिकव्हरी, ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की कुठेतरी वापसी करणं गरजेचं आहे आणि ती वापसी नक्कीच निखिल पाटील या टीम गोलंदाजांना करून दिली आहे। जवळपास एक सफलता आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात निखिलनं। यावेळेस विकेटवर मारा केला होता। ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडूचं प्रोडक्शन आहे, त्या ठिकाणी कैवल्य पाटील चेंडूला फील्ड करत आहेत, फक्त सिंगल मिळणार। शेवटच्या चेंडूवर येत आहे तो सिंगल। एंड ऑफ द ओव्हर नंबर 2, 2 षटकांचा खेळ संपला आहे। धावा पळकावर आल्या त्या 18 धावा, एक गडी बाद। जवळजवळ एक विचार केला आपण झहीरभाई तर 9च्या करंट रन रेटना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो म्हणजे गोखिवरे संघ, म्हणजे इथून प्रोजेक्टर स्कोरचा विचार केला आपण जवळपास 54 ते 55। मात्र ज्या काही 3 मॅचेस पाहिलेत आपण, धावा संख्या भले कितीही असू द्या, मात्र धावा डिफेन्स केले गेलेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कालच्या दिवसामध्ये धावा डिफेन्स होत नव्हत्या। जवळपास आपण पाहिलं होतं काही जे काही टीम त्यामध्ये आपण काही पाहिलं धावा डिफेन्स झाल्या होत्या, मात्र बहुतांश टीम आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकल्यात। आजचा दिवस वेगळा आहे, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी देखील आपण वसई तालुक्यातील नामवंत संघ आज या ठिकाणी पाहतोय। साईनाथ अर्णाला पाहिला, कार्तिक 11 संतोष भुवनला पाहिलं, सत्यनारायण कोपरी टीमला पाहिलं, टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमला पाहिलं, एनसीसी नारंगी संघ पाहिला, तेजल 11 बालिव टीम आहे, अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताली जुचंद्र संघ आणि गोखविरी संघ। जवळपास हे वसई तालुक्याचं क्रिकेट या 2 दिवसामध्ये झहीरभाई आपल्याला पाहायला मिळाले। सही कहा सर जी आपने, क्योंकि वसई तालुका का एक फॉर्मेट का ये क्रिकेट, फिर और बात कीजिए तो तमाम फॉर्मेट में ये तमाम खिलाड़ी सितारे खेलते हुए नजर आते हैं। और आज आणि या 2 दिवसाचा फायदा काय होईल माहिती आहे का झहीरभाई, आता येणाऱ्या काही दिवसात जी खास करून वसई विरार प्रीमियर लीग जी आहे, त्या प्रीमियर लीग म्हणजे जो ऑक्शनचा दिवस असेल, या 2 दिवसाचा फायदा त्या ऑक्शनला नक्कीच होणार। ऑप्शन पर गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, मगर गेंद बैट का नीचे भाग में लगकर मिड ऑन क्षेत्र में आती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन जरूर मिल जाए। और आपने सही जिक्र किया, क्योंकि आज एनसीसी ट्रॉफी में तमाम एक फॉर्मेट के तमाम सितारे खेल रहे हैं। वैसे विराट प्रीमियर लीग का थरार आने वाला है, मगर उसमें ये तमाम सितारे चमकते हुए नजर आएंगे। कारण कुठला खेळाडू कुठला या ठिकाणी कशा प्रकारे परफॉर्मन्स देणार आहे, या सगळ्या गोष्टी आणि जे खास करून 16 संघ वसई विरार प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत, त्याच्यामुळे जे 16 टीम ओनर्स आहेत त्या 16 टीम ओनर्सच्या नजरा या नक्कीच स्पर्धेच्या दिशेने असतील, एनसीसी ट्रॉफीच्या दिशेने असतील। इथून नक्कीच बघा काही खेळाडूंची तर ऑलरेडी नक्कीच निवड होईल, यात काही शंका नाही आहे। धावा संख्या झाली ती 19, षटक क्रमांक आपण 3रा पाहतोय। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या दिशेनं आपला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे कैवल्य पाटील। स्ट्राईक एंडला आपण पाहतो भावेश पाटील, यावेळेस पॅडवर मारा केला होता, मनगटाचा वापर करत चेंडूला फक्त हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं गेलं, सिंगल मिळणार आणि एका धावेने धावा संख्या झाली ती 20 रन बने हैं। तीसरे ओवर की शुरुआत इस मैदान पर केवल पाटिल द्वारा टीम के लिए तीसरा, अपने लिए दूसरा ओवर फेंकते हुए इसको जाकर पहुंचा हुआ 20-20। अब 20 रन बने, 1 विकेट के नुकसान पर गोखीरा टीम। स्ट्राइक पर संतोष पीना, अगली गेंद खेल तैयार, 9 गेंदों का सामना किया, 14 रन पर खेल रहे। भावेश की बात की जाए तो 2 रन पर खेलते हुए ऑप्शन पर गेंद दी, ऑन साइड पर खेला, गैप में गेंद जा रही है, स्क्वाले कशिरारी है, मगर बन जाएंगे दर्शक। गेंद सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार कमांडीज है। शोर और पिना के बैट्स में से आया ये 4 चौकार, 4 धावाला 3 चौकार ठोकले त्यापर्यंत पिण्यानं। आणि बघा मागच्या आपण षटकाचा विचार केला, जे खाडी एंडच्या दिशेनं झहीरभाई टाकलं गेलं होतं, त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही। पूर्ण कल्पना आहे, राईट हँड बॅट्समॅन आहे आणि नक्कीच राईट हँड बॅट्समॅनसाठी हा जो एंड आहे तो उपयुक्त आहे, कारण हवेची साथ त्या खेळाडू सोबत आहे आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो। पिण्या चौकार येतोय, धावा झाल्या त्या 24। संतोष जाधव 10 चेंडू 18 धावसंख्येवर पिण्या खेळतोय,
तर भावेशने देखील चांगली साथ दिली आहे. 2 धावसंख्यावर भावेश खेळतो. जो आपण उल्लेख केला भावेश म्हटलं तर नक्कीच भावेश पाटील लेदर क्रिकेट जबरदस्त लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. फुल टॉस मात्र टायमिंग करू शकला नाही. फटका फसलाय. अगदी मेजवानी समोर ठेवली होती पिण्याच्या कैवल्यनं, मात्र त्याचा अंदाज घेता आला नाहीये. फलंदाज बाद आउट. देख सकते हैं, देखिए ऑप्शन पर सफल हुए थे. फुल टॉस गेंद थी, गेंद स्ट्रिकर पर लगती हुई नजर आई बैट के, और वहां पर से पीना उस गेंद को कन्वर्ट नहीं कर पाए थे. और मिड विकेट पर एक बेहतरीन कैच, बल्लेबाज संतोष पीना की खेली को लगता हुआ विराम. अच्छा योगदान दिया अपने टीम के लिए 18 रनों का. मगर वहां पर खेल की बात की जाए तो अभी तक महंगे साबित हो रहे थे टीम के लिए, मगर एक सफलता हासिल की है और 19 रन देकर एक विकेट अपने नाम किया है केवल पाटिल ने. देखिए आप रिप्ले देख सकते हैं, बार बार डीबीएन लाइव पर स्क्रीन पर दिखाया जाता हुआ ये संतोष पीना के लिए गेंद थी. कौन पर खेलना चाहते मगर गेंद बल्ले पर आती तो जरूर ये मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भी देखने को मिल जाती. बॅटची ग्रीप देखील आपण जर पाहिले थोडीशी फिरली होती पिण्याच्या हातातून, त्या कारणाचा तो स्ट्रोक जो एक्झिक्यूट करायचा होता पिण्याला तो मात्र करता आला नाहीये. 24 धावा 2 गडी बाद स्थिती आपण पाहू शकाल त्या ठिकाणी गोखिवरी 11 या टीमची. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय कैवल्य पाटील. दुसरा स्पेड आतापर्यंत हाताळत आहेत. 19 धावा खर्च केल्यात कैवल्य पाटीलनं. एक विकेट मात्र प्राप्त केले. मैदानाच्या आतमध्ये येतोय मनोज. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला टाकलं गेलं होतं आणि त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेनं. मात्र एक चांगला चेंडू. कैवल्य व्हेरिएशन आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा कैवल्य पाटील जवळ खूप चांगला चेंडू हाताळला गेला. 24 धावा या फलकावर आतापर्यंत आल्यात. गोलंदाज तयार. शॉट बॉल होता ऑन साइडला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, टॅप झालाय. एक धाव नक्कीच मिळेल. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. निखिल आहेत, फक्त सिंगल मिळेल. शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरला लावल्या गेल्या त्या 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 ओवर का खेल समाप्त. 25/2 अब देख रहे हैं वहां पर गोखिरा 11 टीम की, मगर अब बेहतरीन गेंदबाजी. अब 3 ओवर का खेल आना बाकी है. अब बल्लेबाजों में विचार मत रहेगा. भावेश और मनोज वहां पर है. दोनों बल्लेबाजों ने एक बार वसई छिमाजी अपना मैदान अपने टीम के लिए बेहतरीन बल्लेबाजी के जलवे बिखरे थे. 3 ओवर का खेल समाप्त. पानी मैदान पर जाने दीजिए कमेटी. चलिए जब तक ड्रिंक्स मैदान पर है तो थोड़ा सा डीजे ऑपरेटर को दे देते हैं मौका, फिर आते हैं मैदान के और चौथी ओवर की कहानी को लेकर. कमाल डीजे. गोखिरा की बल्लेबाजी आप देख सकते हैं स्क्रीन पर. 3 ओवर के खेल में 25 रन 2 विकेट गवाकर स्टंप पर गेंद थी, वहां पर खेलना चाहते थे राहुल, मगर गेंद बराबर बल्ले पर उनकी भी आई नहीं थी. मिड विकेट पर एक बेहतरीन कैच को अंजाम दिया गया था. ये ऐसी विकेट गवाते हुए नजर आई थी वहां पर गोखिरा टीम. मगर अब 3 ओवर के खेल में क्या होगा क्या नहीं, मगर दोस्तों अब बल्लेबाजी को एक साझेदारी बनानी है. एक तरफ मनोज रहेंगे तो एक तरफ भावेश. अब ये पीना का विकेट आप देख सकते हैं, ऑन साइड खेलने गए थे, गेंद बल्ले पर आई नहीं थी. मिड विकेट उसके बाद बेहतरीन अंदाज में चौके को शुरुआत भी की थी पीना ने. ये फुल टॉस गेंद पर ये विकेट गवाया था. नुकसान पर 25 रन. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. भरत सर जी अभी भी 18 गेंदों का खेल है. मैदान के अंदर गया है पानी की, अब बदल जाएगी इस मैच की कहानी. मगर कहते हैं ना ड्रिंक्स बेंक्स में थोड़े से पानी जाता है, मैसेज जाता है कि वो टॉनिक जाती है. ये आने वाला समय तय करेगा. नक्कीच एक चांगला उल्लेख केला जहीर की मैदान के अंदर गया पानी बदल जाएगी इस मॅच की कहाणी. वेळ तर गेलाय, ड्रिंक ब्रेक झालाय, वेळ गेलाय, मात्र खऱ्या अर्थाने ही वाईट वेळ कुणाची निघून गेले आणि चांगली वेळ ही मात्र कुणासाठी या ठिकाणी आली आहे. कारण 3 षटक संपले आहेत, 25 धावा फलकावर आले आहेत. इथून विचार करणार गोखिवरे संघ आम्हाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जवळजवळ 40च्या पलीकडे, कारण हे चित्र आपण आतापर्यंत या मैदानावर पाहिले. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 40-45 धावा या मैदानावर झाल्या आहेत आणि इथून जर या शेवटच्या 18 चेंडूमध्ये
40 धावा जर आल्या झहीरभाई तर जवळपास 65 पर्यंत 65 हे टार्गेट आपण पाहू शकू. मात्र एका ठिकाणी खास करून पतू पॅकर संघ हा विचार करे नाही, आम्ही 3 ओव्हरमध्ये 25 दिलेत, येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आम्हाला 20 किंवा 25 बस, याच्या पलीकडे 50च्या आतमध्ये आम्हाला गोखिवरे संघाला थांबवायचं आहे आणि 50च्या आतमध्ये गोखिवरे संघाला आम्ही थांबवलं तर आमच्या टीमसाठी बेस्ट राहील. सही जिक्र आपने किया है क्योंकि वहां पर विचारमंद गेंदबाजों का यही हुआ होगा. अब जो चर्चा हुई थी निखिल पाटिल गेंदबाजी पर मनोज खेलने के तैयार है. स्टंप पर गेंद हेलीकॉप्टर उड़ाए वाडिश लॉन्ग पर गेंद हवा में, खिलाड़ी गेंद का पीछा करे मगर नाकाम. देखने का अंपायर का निर्णय, गेंद सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार. ऑप्शन पर जड़ में गेंद थी, खोद के निकाला, हेलीकॉप्टर उड़ा था और बेहतरीन अंदाज में वाडिश लॉन्गा पर गेंद सी मारे का बाहर. मनोज के बल्ले से एक बेहतरीन चौका आता हुआ इसको जाकर पहुंचा 29. और आपने सही जिक्र किया है ना भरत जी कि इस मैदान पर जब आप मैदान के अंदर पानी गया था, थोड़ी सी मीटिंग हुई कि आप 3 ओवर में आपको 25 से 26 रन या ज़्यादा से ज़्यादा 30 रन दिए जाएंगे तो भी ये मैच में हम बन जाएंगे. ये वहाँ पर जोशिंदा टीम की विचारमंद मीटिंग होगी, मगर बल्लेबाजों ने विचार किया है कि इस ओवर में अब गेंदबाजों पर हमले चढ़ाया जाए. स्वतःला अपडेट करावं लागेल त्या ठिकाणी. सिंगल डबलचा खेळ नक्कीच व्हायला हवा. मात्र ज्याप्रमाणे आपण वारंवार झहीरभाई उल्लेख करतो की 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, जेणेकरून जे आपण टार्गेट आपल्या डोक्यामध्ये फिट केलं असेल 65-70 या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर एक मोठा फटका तुम्हाला कंपल्सरी 6 चेंडूमध्ये खेळायचा आहे. मात्र सध्याच्या घडीला नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आहे, चांगल्या प्रकारे चौकार ठोकला गेलाय. गोलंदाज तयार त्या ठिकाणी निखिल पाटील. यावेळेस अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं, फिल्डर नाहीये, चेंडू सरळ निघून जाईल स्टँड अँड डिलिव्हर. हाय तोय NCC ट्रॉफी मधील खणखणीत षटकार. तीन ओव्हर नंतर आपण नेहमीच या ठिकाणी खेळ बदलताना पाहिला जाईल. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये आपण बऱ्याचदा अप डाऊन पॅच पाहिलेत. काही एक विचार केला पण कालच्या दिवसातील मॅचेस झहीर बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्या. खास करून हरियाणा संघाच्या जवळजवळ जयू 11 या टीमच्या विषयी म्हणायचं की सुरुवात नक्कीच धीमी झाली होती जयू 11 या टीमची. सुरुवातीच्या 18 चेंडूमध्ये नक्कीच कमी स्कोर बोर्ड होता, मात्र शेवटच्या 18 चेंडू जयू 11 टीमनं मात्र अफलातून ताबडतोब बॅटिंग केली आणि एक मोठा धावफलक 70च्या पलीकडे तो संघ गेला होता. तशाच प्रकारे म्हटलं ना झहीर भाई कि मैदान के अंदर गया था पानी, आपने कहा था ना कि क्या बदल जाएगी इस मैच की कहानी. 3 षटकामध्ये 25 आले आहेत, येणाऱ्या 3 षटकामध्ये आम्हाला 40 धावा आणायच्या आहेत. गोखिवरे संघ हा विचार करतोय जेणेकरून आम्हाला 65 या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. सही जिक्र है. अगली गेंद अब सुचित गेंद बल्ले पर आई नहीं थी, आइंदा पे बल्ला खोला, घुमाया था ऑन साइड पर खेलने के लिए, मगर गेंद देखी और परगी थी, उसके अंदर में रिवर्स खेला, गेंद शॉर्ट कवर पर फील्ड की गई. 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 36 रनों पर 36 रनों पर जाता हुआ. चौथे ओवर की कहानी मैदान पर चल रही है. निखिल पाटिल गेंदबाजी पर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं. 3 गेंदों में अभी तक 11 रन दिए निखिल पाटिल ने, मगर पहला ओवर बेहतरीन अंदाज में था निखिल पाटिल. पहिला स्पेल नो डाउट वन ऑफ द बेस्ट बॉलिंग निखिल पाटिल यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर, कारण फक्त 5 धावा पहिल्या स्पेलमध्ये निखिलने दिल्या होत्या आणि एक सफलता देखील निखिल पाटीलनं प्राप्त केली होती. यावेळेस नक्कीच विचार अगदी ऐन वेळेवर मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी विचार चेंज केला गेला. सुरुवातीला नक्की सफळ झाले होते, ऑन साईडला फोर्स न केल्याचा विचार होता. ज्याप्रमाणे चेंडू जर पाहिला आपण व्हाईट यॉर्कर, ज्याप्रमाणे चेंडू हाताळला गेला त्यानंतर मध्ये चेंडूला फक्त कट केला गेला. सिंगल, धावा संख्या झाली 37, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट के नुकसान पर 37 रन बने. निखिल पाटिल की अगली गेंद मनोज के लिए आती हुई, और स्टंप पर गेंद थी वाइड यॉर्कर, एक बेहतरीन गेंदबाजी. अब वहां पर निखिल पाटिल बैकअप करते हुए नजर आ रहे हैं और करना होगा क्योंकि दोस्तों ये मुकाबले में आपको जी जान लगानी है. देखिए ऑप्शन पर यॉर्कर, गेंद थी वाइड यॉर्कर और गेंद बहुत दूर थी. वहां पर मनोज से खेलने का प्रयास किया तो जरूर, मगर नाकाम होते हुए नजर आए. स्कोर 37 पर रुका हुआ. मनोज की बात की जाए तो 12 रनों पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया. भावेश की बात की जाए तो 4 गेंदों में 3 रनों पर खेल रहे. निखिल पाटिल की अगली गेंद अब ऑप्शन पर थी, बेहतरीन शॉट है मगर कवर पर पोजीशन रखा गया. डीप पर 1 रन के साथ दूसरे की मांग होगी. क्या 1-1 रन
आपको कॉलिंग देना है, एक एक को 2 में तब्दील भी करना है। 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची हुई 38, 38 2 विकेट के नुकसान पर गोकीरा टीम की। मगर आने वाली 12 गेंदों की कहानी क्या होगी? मगर दोस्तों एक ब्रेक के बाद यू गए यू आए, कम ऑन डीजे। शंकाच नाही आहे, यात काही वादच नाही आहे. मात्र खरोखरच एक वाक्य या गाण्यातील नक्कीच जाहीरबाई आपण ऐकत आहात. आमच्या एकीची ताकद. 27 वर्ष सलग आपण ही स्पर्धा पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तुम्ही सरांना पाहू शकाल तुम्ही त्या ठिकाणी, आणि नाना देखील आहेत. खास करून नानांच्या विषयी म्हणायचं गेलं तर नाना लहान मुलांना त्या ठिकाणी ट्रेन करतोय, लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण देतो नाना. आणि एका साईडला आपण विजय खोत सरांना पाहतोय, ते देखील आपल्या मुलांना मार्गदर्शन देत आहेत. विजय खोत सर पाहू शकाल त्यांना तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर. विजय खोत साहेबांना धावा संख्या झाले 38, 38 धावा ही आताची पिढी आहे. जवळपास चांगल्या प्रकारे लेदर प्रशिक्षण देतात विजय खोत सर. 38 टू लॉस 2, 38 धावसंख्येवर 2 गडी बाद. गोखिवरे टीमच्या आपण स्थिती पाहतोय, त्याच्यामध्ये मनोज खेळतोय 7 चेंडू 13 धावसंख्येवर. गोलंदाज आपण पाहतोय दिवेश पाटील. पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर, अगदी खेळपट्टीच्या बाहेर तो चेंडू टाकला गेला. पंच नो चेंडू घोषित करतायत, म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. भरपूर बाहेर, भरपूर बाहेर, खराब लाईन या ठिकाणी दिवेश पाटील यांची. फ्री हिटचा चेंडू आहे. बॅटर त्या ठिकाणी मिस्टर मनोज. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, खूप चांगलं लाईन आणि लेंथ. मात्र पंच थेट तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतायत. मात्र DRS सर कोणाचा आहे? गोखिवरे टीमचा आहे का? यस, गोखिवरे टीमने या ठिकाणी DRS घेतलाय वाईट साठी. आणि प्रत्येक टीमसाठी फक्त एक DRS आहे. तो नक्कीच सक्सेस झाला तर तुमचा तो रिपीट होईल, अनसक्सेस झाला तर मात्र तुम्ही DRS गमवाल, हे मात्र निश्चित. वाईट चेक केलं जाईल, त्या ठिकाणी आमचे पंच देखील आहेत, चेक करतायत. आणि तो उल्लेख आमच्या एकीची ताकद झहीरबाई. 27 वर्ष आणि 25वा वर्ष याची देही, याची डोळा आपण पाहिलंय. काय ते वर्ष आणि कशा प्रकारे ते नक्कीच या ठिकाणी ते वर्ष थाटामाटात साजरं केलं गेलं होतं. आणि खास करून या संपूर्ण पंचकृषीतील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा का म्हटलं जातं? कारण या मैदानावर खेळण्याची इच्छा सर्वांची असते मित्रांनो. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटले तर प्रेक्षकांना देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेला सातत्यपूर्वक मिळतोय. अनेक समालोचकांना संधी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेलेली आहे झहीरबाई. आणि खास करून म्हणायचं गेलं तर माणुसकीला जपणारं नातं, म्हणजेच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर NCC ट्रॉफी 2026. सर जी वाकई में वो जो आपने जो जिक्र किया वो तमाम जितने भी यादें रखी जाए उतनी कम होगी इस नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी और तमाम नारंगी गांव. क्योंकि दोस्तों ये टूर्नामेंट 27 साल चलाना कुछ ऐसी आसान बात नहीं होती. मगर ये तमाम एकता की जो बात की है ना, ये दोस्ती और एक गांव की ये जुड़त और एक ताकत इस तमाम नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी ने दिखाई है. और ये 27वां साल, थोड़ा डिसीजन पेंडिंग पर है, थोड़ी देर में वो डिसीजन हमारे ऑन फील्ड अंपायर तक पहुंचाया जाएगा. क्योंकि चैलेंज किया है वह बल्लेबाजों ने, मगर ये क्या निर्णय आएगा, किसके पक्ष में आएगा, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. 39 रन बने हैं अभी तक, मगर कि ये डिसीजन के लिए पेंडिंग है. पहली गेंद वहाँ पर दिवेश गेंदबाजी पर आए थे, वहाँ पर नो करार दी गई थी. फिर ये दूसरी गेंद वाइड के लिए अंपायर ने नकारा था, मगर वहाँ पर बल्लेबाजों ने चैलेंज किया है. गोखिरा टीम के बल्लेबाजों ने ये प्ले आप देख सकते हैं रिप्ले. अंपायर का निर्णय थोड़ी देर में हमारे स्क्रीन पर आएगा. भरत जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर वळतो. यस, या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल, म्हणजेच फ्री हिट अजूनही आहे.
ती संधी अजूनही आहे खेळाडूसाठी. 40 धावा पळखावर गोक्युर 11 या टीमच्या. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय दिवेश. अजूनही लाईन सापडत नाही आहे गोलंदाजाला. ओ यावेळेस देखील खराब लाईन. आतापर्यंत अधिकृत षटक सुरू झाला नाहीये आणि 3 धावा झहीरबाई या गोलंदाजानं बोनस दिलेत. एक्स्ट्रा रन. बहुत खलबली मचाने वाली गेंद है दिपेश गेंदबाजी पर. थोड़ी सी लाइन भटकने में, दिशा से नहीं भटकना है. स्ट्रेट ड्राइव खेला लॉन्गा लॉन्गा पर. जब तक इनको फील किया जाएगा एक रन जरूर मिलेगा. उतना फायदा उठाने दिया नहीं दिपेश ने, क्योंकि जानते कि वहां पर फ्री हिट की गेंद जारी थी. लगातार 3 गेंदें वाइड. एक पहली नो, फिर लगातार 2 वाइड और स्कोर जाकर पहुंचा 42. 42 रनों पर 42 रन बने हैं. 5वीं ओवर की शुरुआत आपने देखी है, थोड़ी सी खराब हुई है, मगर अब बैकअप गेंदबाजों को करना है. करंट रन रेट झहीरबाई 10.25. 10.25 करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर 62. ज्या वेगानं म्हणजे तिसऱ्या षटकानंतर जो वेग पकडलाय गोक्युरे 11 या टीमनं तो मात्र अप्रतिम आहे. 60, 65, 70 धावा या मैदानावर खूप नक्कीच महत्त्वपूर्ण ठरले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार. देवेश ओ यावेळेस ऑन साईडला खेळायचं होता, त्यानंतर मात्र जवळजवळ म्हणायचं गेलं तर अगदी बॅटच्या त्या खालच्या पट्ट्यावर चेंडू लागला गेलाय. सिंगल फक्त मिळणार. एकेरी धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. महत्वपूर्ण मॅच आहे. इथून आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. आज देखील आपण 2 टीम टॉप 8 साठी आपण क्वालिफाय करणार आहोत. मात्र ते कोणते संघ क्वालिफाय होतील आजच्या दिवसामध्ये. यावेळेस बॅट चेंज. अगदी जो साऊंड जो आहे तो अक्षरशः आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. शरीराच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि त्या शरीराच्या बाहेरच्या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी अँगल निर्माण केलं होतं चेंडूनं आणि थोडंसं बाउन्स देखील, टॉस देखील त्या ठिकाणी चेंडू झाला होता. प्रयत्न चांगला यष्टिरक्षकाचा हा कॅच कॅरी करण्यासाठी, मात्र तो कॅच देखील तितकाच महत्वपूर्ण होता. सिंगल. धावसंख्या 44. 44 रन बने. बाहर की गेंद को छेड़छानी की थी मनोज ने, भाग्यशाली रह गए. विकेट कीपर के दस्तान में गेंद आई नहीं. अब भावेश की लगी गेंद, दिवेश गेंदबाजी पर है. फुट टॉस गेंद, गेंद बल्ला हाथ में घुमा है, मगर गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. इस सेकंड के साथ रंग संख्या में चलिए 9 बॉल के लिए फिर से रिफल किया है वहां पर बल्लेबाजों ने. देखना होगा ठम्बार, आ जाइए, बिजी हो जाइए. ये गेंद बीमार है या नहीं, कहां पर गेंद ट्रैवल हुई है ये देखा जाएगा. मगर भरत सर जी, इस मुकाबले में बहुत कुछ देखने को मिलता हुआ, कभी हाँ कभी ना, ऐसी चल रही है मुकाबला. कभी गेंदबाज थोड़े से महंगे साबित हो रहे तो कभी बल्लेबाजों को खुल के खेलने का मौका नहीं दे रहे वहां पर. तो अब बल्लेबाजों को विचारमंद बल्लेबाजी करनी होगी. नक्कीच थोडासा नक्कीच फुलटॉस चेंडू होता, मात्र हा वेग जरी थोडंसं वेगवान चेंडू होता. या कारणाचं ते वेगानं बीट केलं मी म्हणेन. जो स्टोक खेळायला हवा होता ऑन साईडला फुलटॉस चेंडू असताना तो मात्र चेंडू निघून गेला ऑफ साईडला. 45 धावा तर झाल्यात, मात्र रेफर केल्या तिसऱ्या पंचांच्या दिशेनं की हा बीमर आहे की नाही हा चेक केला जाईल. खूप अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. मनोज यांची 10 चेंडू 15 या धावसंख्येवर मनोज खेळतोय, तर भावेश ने देखील चांगली साथ दिली आहे. 5 धावसंख्येवर भावेश. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दिवस आपण पाहतो दूसरा दिवस. दूसरा दिन आप देख रहे हैं और दूसरे दिन का ये पहली फेरी का आखिरी मुकाबले चल रहा है. चलिए दोनों कप्तान भी आप तैयारी में रहे. ये 5वां ओवर प्रगति पर है, थोड़ी सा डिसीजन पेंडिंग है. थोड़ा इंतजार हमारी तमाम जनता को, तमाम खिलाड़ियों को है, क्या ये गेंद कौन से अंदाज में हमारे थर्ड अंपायर निर्णय भेजेंगे. ऑन फील्ड अंपायर था, फिर उसके बाद वो निर्णय आएगा और मुकाबले की शुरुआत होगी. डीबीएन लाइव पर ये तमाम दृश्य आप देख रहे हैं. बेहतरीन कवरेज, बेहतरीन लाइव कवरेज डीबीएन लाइव. थर्ड अंपायर देख रहे हैं कि गेंद जब वो गिरी थी तो कहां पर वो लैंड हुई थी, कहां से वो गेंद को खेला गया था, ये सब चर्चा होती है. उसके बाद थर्ड अंपायर विचार मंच करते हैं, क्योंकि दोस्तों कोई भी टीम के लिए अन्याय ना हो, क्योंकि हर डिसीजन फेयर हो तो फिर मजा आएगा खेलने में. मगर क्या वो निर्णय आएगा, थोड़ी देर का इंतजार होगा. टीवी अंपायर थोड़े से बिजी हैं,
थर्ड अंपायर के निर्णय आया है, मगर वो निर्णय जल्द से जल्द दिया जाएगा, क्योंकि पहले फेरी का आखिरी मुकाबला, उसके बाद दूसरे फेरी की शुरुआत होगी। तो वहां पर दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. कार्तिक इलेवन संतोष भवन आणि तसंच टिवरी टीम के कप्तान, आपसे विनंती रहेगी टॉस के लिए आप तैयारी रहे. दीपेशच्या षटकाची सुरुवात बघा. झहीर भाई पहिला चेंडू नो टाकला गेला होता, त्यानंतर लगातार 2 चेंडू आपण पाहिलं तर वाईट हाताळले गेले. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं दीपेशनं वापसी केले. खूप चांगली लाईन, त्यांनी लेंथ सिंगल 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 आणि सिंगल, म्हणजे 4 चेंडू दीपेशने टाकले ना झहीर भाई, त्या 4ही चेंडूवर फक्त सिंगल दिलाय दीपेशनं. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली वापसी केली आहे दीपेशनं. धावा 45. चला प्लीज एक पंच वर या, एक पंच प्लीज वर यायचं आहे. योगेश घरत, चला प्लीज या, जरा थोडंसं क्रुशियल मुवमेंट आहे, चेक करावं लागेल की हा बीमर आहे की नाही. टीव्ही अंपायर्स थोडेसे आमचे बिझी आहेत, मात्र काय निर्णय येईल. षटक क्रमांक आपण पाहू शकाल, हे 5वं षटक आहे, त्यामुळे हा चेंडू खूप महत्त्वपूर्ण असेल. काय हा बीमर आहे की हा फुल टॉस आहे. इनफिल्ड अंपायर म्हणतात हा फुल टॉस बॉल आहे, मात्र रेफर केलं तिसऱ्या पंचांना गोखिवरी टीमनं. तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर दाखवलं होतं यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू जवळपास डीप होत होता झहीर भाई. इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि जर बॅटरचा विचार केला आपण तर पॉपिंग क्रीज जी आहे झहीर भाई, तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल त्या पॉपिंग क्रीजच्या पुढे बॅटर आले होते आणि चेंडू देखील डीप होत होता त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांना अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी दिला आहे की यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. त्यानंतर म्हणजेच म्हणायचं गेलं तर विकेट नाही आहे, तर बॅट चेंज करण्यासाठी गेला असेल. 45 सिंगल मिळतो या शेवटच्या चेंडूवर. 45 धावा फळकावर आल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर. दिवेश पाटील ज्यावेळेस स्टॅप झालाय, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. डीप मिड विकेट रिझर्व चेंडू निघून गेला. निखिल चेंडूला उचलतोय, नॉन स्ट्राईक एंड थ्रो तितकाच वेगानं दिलाय, फक्त सिंगल. काय गोलंदाजी केली दिवेश. सुरुवात नक्कीच खराब झाली होती. लाईन शोधण्यासाठी तब्बल 3 चेंडूंचा वापर केला, 3 चेंडू खराब हाताळले. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे दिवेश पाटीलनं. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. खुलने का मौका ही नहीं दिया, वो 3 गेंदें तो ऐसी खराब गिरी वहां पर दीपेश द्वारा, मगर उसके बाद बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. सिंगल सिंगल के साथ बल्लेबाज अपने रोटेट करते हुए नजर आए. भावेश की लगी गेंद, ड्राइव करना चाहते थे, गेंद ब्लॉक में थी, खुद बैट का नीचे भाग में लगा, अपने फॉल्टू में गेंद को फील किया दिवेश ने और वहां पर ओवर नंबर 5 का खेल समाप्त. रन संख्या 46 पर 2 विकेट गवाई है वहां पर गोगिरा टीम ने. मगर आने वाली आखिरी ओवर की कहानी क्या होगी, एक छोटे से ब्रेक के बाद यू गए यू आए. कमांड दीजिए दोनों कर्णधार, अब उनका तैयारी रहा. सुरू आहे, लक्षात ठेवा वेळेचं देखील बंधन आहेत या स्पर्धेमध्ये आणि तुमचा टाइम देखील या ठिकाणी सुरू आहे. धावा संख्या झाली ती 46, 46 धावा, 2 गडी बाद, 5 षटकांचा सामना संपलाय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर कोणाकडे चेंडू दिला जाईल चर्चा झाली, कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि अंतिम क्षणी निर्णय आला. हितेंद्र या ठिकाणी कदाचित गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील.
अनुभवी खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाती या नावानं प्रसिद्धी मिळवणारा हा मात्र खेळाडू आज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. हितेंद्र अंतिम षटक स्लॉग ओव्हर. 6 चेंडूमध्ये किती झहीरबाद 46 झाल्या आहेत. इथून 15 धावा आल्या तर नक्कीच 60च्या पलीकडे. मात्र हितेंद्र हाच विचार करणार की कमीत कमी धावा माझ्या या अंतिम ओव्हरमध्ये जायला हव्यात. कारण आतापर्यंत चांगल्या प्रकारे थांबवून ठेवलंय. बघा सकाळपासून आपण 70च्या पलीकडीची धावसंख्या पाहत होतो झहीरबाय, आणि असं वाटलं होतं की दुपारनंतर एक अंदाज देखील आपण घेतला होता. सकाळच्या वेळेमध्ये 70 धावा, दुपारचं क्रिकेट गरमागरम क्रिकेट. तुम्ही हा उल्लेख देखील झहीरबाय केला होता की 80-90 धावा या दुपारच्या वेळेमध्ये पाहायला मिळतील. मात्र तसं पाहायला मिळत नाही. मागचा मॅच देखील 57चा मला वाटतं काहीतरी होता. मागचा मॅचचा विचार केला तर 60चा होता, आणि हा देखील मॅच कदाचित त्याच रेंजमध्ये जाऊ शकेल. सही जिक्र आपने किया है सर जी. आखरी वर चलिए थोडेसे घाई करा मित्रांनो, टाइम ऑन आहे, लक्षात ठेवा दोन्ही संघासाठी. गेंदबाजी पर पहली गेंद थोड़ी सी नीचे रही है, वहां पर अब रनआउट का विकेट होगा, गंवाना पड़ेगा, मनोज को लौटना होगा. मगर अब आने वाली ये 5 गेंदें विकेट गिरता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ. कमांडिंग केली. भावेश पाटील ऑन स्ट्राईक. भावेश स्वतः स्ट्राईक स्वतःजवळ घेतोय. एक स्वतःवरचा विश्वास या खेळाडूने दर्शवलाय की मला स्ट्राईकवर जायचं आहे, मला उभं राहायचं आहे, येणाऱ्या चेंडूंना मला फेस करायचं आहे, मी मोठे फटके खेळू शकतोय. आता तितक्याच एक्सपिरियन्स गोलंदाजाला तुम्ही पाहत आहेत मिस्टर हितेंद्र. गोलंदाज तयार. ऑन साईडला यावेळेस डाऊन द ग्राउंड जोरकस फटका आहे. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. डेंजर झोन मध्ये धोका पत्करला होता, रिक्स घेतली होती भावेशनं. पुढचा चेंडू देखील मलाच खेळायचा आहे. 2 धाव मिळतील. धाव संख्या झाली ती जवळपास 48. 48 लॉस ऑफ 3 विकेट. 48 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर. 4 गेंदों का खेल है. भावेश जानते हैं कि ये और आखिरी हमारे लिए है, इसमें रन बनेंगे तो हमारे गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी की जाएगी, फिर लड़ेंगे हमारे गेंदबाज. मगर वहां पर हितेश जानते हैं कि अपने को 4 गेंदों में कुछ कम रन खर्च करने हैं. अगली गेंद भावेश की लाती हुई ऑफ स्टंप पर गेंद, ऑन साइड पर गेंद को खेला. गेंद वाइड मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा, फिर से 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. और इस 2 रन के साथ टीम की रन संख्या 50 या 50 धावा पूर्ण होता है. 50 रन पूरे होते हुए 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. 50 झालेत. इथून प्रोजेक्टर स्कोर 55. मात्र आपण नेहमीच म्हणतो ना, हे दिल मांगे मो. पेप्सीची जी ॲड सुरुवातीला आपण पाहिली होती झहीरबाय, ए दिल मांगे मो, म्हणजे इथून नक्कीच काही धावा आणखीन हव्या आहेत. 50 झाल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. कार्तिक 11 संतोष भुवन टीम कॅप्टन आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेना चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बंद होते आणि त्याच्या वरून तो चेंडू लॉंग ऑफला अप्रतिम चेंडू खेळला गेला. 4 धावांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील बाहेर जाणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. धावा संख्या झाली ती तब्बल 54. अंतिम चेंडू असेल या षटकातील. आखिरी गेंद हितेश लेके तैयार, भावेश के लिए तैयार है. भावेश 13 पर खेल रहे हैं. टीम की स्कोर है 54. आउट साइड पर गेंद को खेला. गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा, खिलाड़ी जब तक गेंद को फील करके थ्रो करेंगे 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर.
इसको जाकर पहुंचा हुआ 57 रनों पर 57 रनों का पीछा करना होगा, जवाब देना होगा कि ये जवाब मिलेगा नहीं मिलेगा, थोड़ी देर इंतजार होगा. मगर चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय, काजूभाई अपने कप्तान को भेज दे और प्रताप अपने कप्तान को भी भेज दे. जल्द से जल्द टॉस होगा दूसरे फेरी का, पहले मुकाबले का टॉस हम देखेंगे. मगर दोस्तों आइए, इसका पीछा होगा नहीं होगा ये यहाँ पर सुनाने के लिए माइक्रोफोन पर हमारी दो बुलंद आवाज, जिन्होंने आज तक अपनी इस टूर्नामेंट में और तमाम पूरे मुंबई महाराष्ट्र में अपना आवाज की छाप छोड़ी है. वैसे तुकाराम मंगेश सर जी, कैलाश पाटिल सर जी का भी आगमन हुआ है. उसके बाद हमारे पूना के बेहतरीन बुलंद आवाज हम देख रहे हैं गोपी सर जी को. इनकी आवाज है आपके कानों तक पहुंचाई जाएगी जब तक थोड़ी देर में टॉस होगा. मगर दोस्तों इस टीम का पीछा, इस रन का पीछा कहां पर टीम करेगी नहीं करेगी, इसकी इंतजार की घड़ी तमाम जनता को है. डीबन लाइव पर तमाम जनता घर बैठे हमें सुन रही है, देख रही है, वो तमाम जनता को है. आइए लेते हैं छोटा सा ब्रेक में सुनते हैं डीजे ऑपरेटर को. थोडंच थांबवतो. मॅच समरी वॅक अँड व्हील देखील तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या सोबत आपण एनसीसी कप या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि हा वॅगन व्हील तुम्ही पाहू शकाल 56 धावा कशा प्रकारे 56 धावा बनवल्या गोकिवरी या टीमनं. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 4 ते 5 चौकार. आणि बघा तुम्ही पाहू शकाल संतोष जाधव हे जवळपास स्कोर ट्रेंड तुम्ही पाहू शकाल 11 चेंडूमध्ये 18 धावा संतोष जाधव पिण्यानं बनवल्या. राहुलनं फक्त 4 धावा. त्यानंतर म्हणायचं गेलं भावेश पाटीलनं नक्कीच एक चांगली इनिंग खेळली, जवळपास 12 चेंडू 15 धावा भावेश पाटीलनं बनवल्या. मनोजनं जवळपास 16 धावा बनवल्या आणि 56 धावा संख्येपर्यंत संघाला मात्र नेऊन ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी तर म्हणेल जुचंद्र टीमने. कैवल्य पाटीलच्या 2 स्पेल पाहिले. कैवल्य पाटीलनं जवळपास 20 धावा 1 सफलता कैवल्य पाटीलनं प्राप्त केली. निखिल पाटीलच्या आपण 2 स्पेल पाहिले. 9च्या इकॉनॉमिकनं 18 धावा निखिलनं खर्च केला. 1 सफलता निखिलनं देखील प्राप्त केली. त्यानंतर देवेश याचा आपण 1 स्पेल पाहिला आणि हितेंद्र याचा आपण 1 स्पेल पाहिला. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली झाली. 9.33 हा जवळपास आपण रन रेट पाहिलाय. 56 धावा या समोर आहेत फळकावर आणि 57 धावांचं आव्हान हे मात्र समोर ठेवले. 36 चेंडू 57 धावा कशा प्रकारे प्रत्युत्तर या ठिकाणी देणार अंकुश स्मृती पतू पॅकर दत्ताळी जुचंद्र संघ. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच या ठिकाणी बदल होईल. या ऐकूया आपण कैलासजी पाटील जे आमचे नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत, ज्यांनी अनेक वर्ष समालोचन केलं. डीडी स्पोर्टच्या माध्यमातून देखील डिसेबल क्रिकेटचं ज्यांना समालोचन केलंय. वानखेडे स्टेडियमवर देखील जाऊन त्यांनी ज्यांनी समालोचन केले ते मात्र या ठिकाणी मायक्रोफोनवर जॉईन होतील. वेलकम कैलासजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जितेंद्र यांच्या शुभ हस्ते नाणेफेचा कौल झालेला मी म्हणेन. यानंतरचा सामना बघितला आपण टिवरी वर्सेस संतोष भवन याच्यामध्ये होणार आहे. तर चला या ठिकाणी 36 चेंडूमध्ये 57 धावेची गरज आहे. माझ्या जोडीला पुन्हा एकदा पुण्यातून बघितलं आपण गोपी सर, ज्याने की मागच्या वर्षी एनसीसी कप जे 26 वर्ष होतं त्या वर्षामध्ये बघितलं अतिशय छान समालोचन केलं होतं. तेच आपल्या जोडीला गोपी सर पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. मोस्ट वेलकम गोपी सर ऑन द ग्राउंड ऑफ नारंगी. येस, थँक्यू. आता मॅचला सुरुवात होणार आहे. 36 चेंडू आणि 57 धावा हे टार्गेट आता पूर्ण करायचं या सामन्यामध्ये. परंतु त्यानंतर ज्या सामन्याचा टॉस झाला तिथून ती अपडेट मिळेल. परंतु या सामन्यामध्ये गोकिवरे संघाने बनवल्यात 6 षटकामध्ये 56-57 धावा या बनवायच्या आहेत. पत्तू पॅकर्स जुचंद्र दत्ताळी ह्या संघाला त्या धावा बनवायचे 36 चेंडूमध्ये 57 आणि त्यासाठी 2 धुरंधर सध्या खेळपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. समालोचन कक्षामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांचं समालोचन आपण ऐकलंय, नुकतंच वानखेडे आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कैलाश पाटील सरांना आपण ऐकलं आणि ते देखील आता जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत कमेंट्री बॉक्स शेअर करणं हे आमचं नशीब आहे. त्यामुळे आपलं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. पण तो आता डावाला सुरुवात होईल आणि ज्या डावात पूर्ण केल्या जाणार का यासाठी आता हे बॅटल देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. थँक यू गोपी सर, आप भी कुछ कम नहीं हो. तुमच्यामध्ये देखील चांगले शब्द आहेत आणि एवढ्या लांबून तुम्ही इथे आलेत म्हणजे 250 किलोमीटर पार करून इकडे आलेत ते महत्त्वपूर्ण आहे आमच्यासाठी.
NCC चषक म्हटलं की नेहमीच अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता या स्पर्धेने दिली. 26 वर्ष आणि 27वं वर्ष जी अविरत क्रिकेटची सेवा केली आहे आणि त्या सेवेच्या मोहात सगळेच पडतात. मनोज आलाय पहिला चेंडू जितेशसाठी. ओन विकेट, पहिलाच बॉल. फॉलिंग स्वीप करायचा होता. बॉल चला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय आणि पहिल्या बॉलवर जितेशच्या बॅटमधून येतोय हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. अभी तो चौका देखा है, छक्का अभी भी बाकी है, आगाज आपने देखा है, अंजाम अभी भी बाकी है. ये बंधू आहे यहाँ पर ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये लगातार 6 षटकार आहेत या मैदानावरती. गोपी सर, पहिला बॉल चौकारासाठी पाठवला. यानंतर आपण बघितलं तर हा हुक केलाय. पुन्हा त्या क्षेत्रामध्ये जाईल. बॅक टू बॅक डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की या खेळाडूच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. आज देखील बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड देखील केला जाईल का असा प्रश्न त्यांनी निर्माण केला. पण संकेत दिलाय बॅक टू बॅक 2 चौकार. दुसऱ्या बाजूला बघितलं आपण गोखिरा संघ. या संघाला देखील विसरून चालणार नाही. बघा कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. चेंडू बघितला आपण, धन धन करून निघून गेला चौकारासाठी. गोखिरा संघ या संघाला देखील आपण विसरून चालणार नाही आहे, कारण अनेक इतिहास बघितला आपण गोखिराच्या नावावरती आहेत. स्पेशल बघितलं आपण एक नाव अजूनही आपण जर 25 ते 30 वर्ष आपण पाठीमागे गेलो तर ते नाव चर्चेमध्ये आहे, गोल्डन स्टार गोखिरे. तर अप्रतिम क्रिकेट ज्यांनी खेळलं होतं. अनेक बघितलं आपण वेगळा दबदबा होता या संघाचा आपल्या वसईच्या पट्ट्यामध्ये, आणि तेच धडे घेऊन बघितलं आपण काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत गोखिरा संघाच्या माध्यमातून. गोपी सर, अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. अनेक तारे सितारे या संघात देखील आहे. वसई तालुक्याने देखील अनेक टेनिस स्टार घडवले, अनेक खेळाडूंना घडवलं, अनेक खेळाडू खेळताना आपण बघतोय. आणि वसई तालुका आपमध्ये खेळत असताना एक गाव एक संघ या नियमानुसार हे संघ खेळत आहेत. परंतु हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. गोखिवरे संघ असेल किंवा दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जिकडे पत्तू पॅकर्स दत्ताळी जुचंद्रचा संघ आहे. स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळते पहिले 2 चौकार बॅक टू बॅक जे ठोकले गेले जितेश पाटीलच्या बॅटमधून. कैलाची त्याबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच बघितलं आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं आपण ते स्ट्रोक खेळले होते. पहिल्यांदा बघितलं आपण तर झुकून त्या स्ट्रोकला खेळलं होतं. नंतर बघितलं आपण पुलचा तो फटका आपण बघितला. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. दोन्ही संघांमधून कोणता संघ पुढे येईल हे सांगणं फार कठीण आहे. जरी मी म्हणे 58 धावांचं जरी टार्गेट असलं तरी मी म्हणेन हे टार्गेट सोपं नाही आहे दोन्ही संघांसाठी. 57 धावांचं ते टार्गेट आहे. मी म्हणे जितेश 8 वरती खेळतोय आणि रवी यांना अजूनपर्यंत बघितलं आपण खातं उघडायचं आहे. अजून एक नाव टेनिस क्रिकेट मधलं आपल्याला आठवेल यात काही शंका नाही. रवीची आठवण झाली तर लगेच रवी पाटील चिवा यांची देखील आपल्याला आठवण होईल यात काही शंका नाही आहे. परंतु आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, झेल सुटला जात आहे. व्हॉट इज हॅपनिंग हियर, ये क्या हो रहा है. सोपाचा झेल तो देखील जितेश यांचा सुटला जातोय. सर, अतिशय सोपा झेल होता पण तो ओव्हर एक्साइटमेंट बघायला मिळाली. ऍक्शन रिप्ले बघूया. लेन बॉल लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, काही काळ हवेत राहिला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षकासाठी हा सोपा झेल. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं त्याने स्मिथ हास्य करावं तसाच झेल सोडला गेला. त्यानंतर फुल लेनचा बॉल स्ट्रॉंग अपील आणि येस अंपायर सिग्नल. ओ यू टी आउट. LBWच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. इथे मात्र बघितलं आपण गडी बाद होतोय आणि बघितलं आपण रवी वाघमारेसारखा गडी बाद होतो तंबूमध्ये परततोय. यस सापडते बघितलं आपण गोखिरा या संघाला. मिड स्टंपवरती हा चेंडू होता, फक्त फ्लिक करायचा होता. बॅटवरती चेंडू आला नाही. बघितलं आपण पायावरती चेंडू आदळला आणि पंचांचं बोर्ड सरळ वरती
निघून जाते. 9 लॉस ऑफ 1 विकेट इयर अँड वी आर इन द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. तर पहिला सामना आजच्या दिवसातील पार पडला साईनाथ अर्नाळा वर्सेस संतोष भुवन यांच्यामध्ये, आणि त्यामध्ये बघितला आपण संतोष भुवन संघ विजय झाला. दुसरा सामना बघितला आपण कोपरी वर्सेस टिवरी स्पोर्ट्स यांच्यामध्ये पार पडला, त्यामध्ये टिवरी संघ विजय झाला आहे. तिसरा सामना बघितला आपण घरचा NCC नारंगी वर्सेस तेजल 11 वालिम यांच्यामध्ये, आणि त्यामध्ये बघितला आपण नारंगी संघ विजय झाला आहे. आणि त्यामध्ये बघितला आपण चौथा सामना या मैदानावरती सुरू आहे, तो बघितला आपण पत्तू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र वर्सेस गोखिरे यांच्यामध्ये हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या फेरीतला. मागचा बॉल थोडीशी फ्लाईट होती, बॅक ऑफ द हँड, तो ओळखता आलेला नव्हता आणि अगदी मिडल स्टंपवर पकडला गेला. तिथून स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी सांगितलं येस. फलंदाज बाद आहे. आता मैदानाच्या आतमध्ये कैवल्य आलाय. 9ला पहिला धक्का बसलाय. 57 धावा बनवायचे आहेत. चौथ्या चेंडूवर विकेट आली. त्याआधी झेल सुटला होता, पण तो सुटलेला झेल पत्त्यावर पडलेला नव्हता. विकेट आली, परंतु आता कैलाची थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल कैवल्य आणि जितेशला. नाही बंधू, बघितला आपण 2024ला बघितला आपण 80पेक्षा जास्त धावा या मैदानावर त्याच्या नावावरती होत्या. यावेळेस ऑफ स्टंपवरच्या थोडासा बाहेर चेंडू होता. काय करायचं होतं, मला वाटतं कदाचित तो चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. स्विंग आणि ते बघितलं आपण मिस झाला. एस्ट्रोच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉलने चांगला कमबॅक करून दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये धाव आली नाहीये. लो फुल टॉस वळवला. मोटरमॅनचा वापर करत असताना काव कॉर्नरला खेळाय, जिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिळेल सिंगल एकेरी धावेबरोबर षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकामध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 10 धाव फुलकावर आहेत. समीकरण आले 30 चेंडू बनवायचे 47 धावा, पण तो एक विकेट जी कैलाची इकडे मिळाली आहे त्याचा दबाव बघायला मिळेल. पहिल्या षटकानंतर 10-1 ऐकूया एक सुमधुर संगीत. बघा समीकरण बघा, ज्यावेळेस गोकिरा संघ प्रथम फलंदाजी करत होता 13 धावा होत्या, एकही गडी बाद झाला नव्हता. पत्तू पॅकर्स संघ फलंदाजी करतोय, चेस करतोय, इथे 10 धावा आहेत आणि त्याचा एक गडी बाद झालाय. म्हणजे 3 धावांचा डिफरन्स आहे आणि एक गडी ज्याचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय सर. पहिल्या षटकानंतर 10-10ला 1 57चा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. दुसऱ्या षटकासाठी खरी एंड कडून गोलंदाज दाखल झाले. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना पार्थला आता जबाबदारी दिली आहे दुसऱ्या षटकाची. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात 10ला 1 विकेट गेले, पण दुसऱ्या षटकामध्ये 57चा पाठलाग करत असताना कैलाची धावा येणं गरजेचं आहे, कारण 2च खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेला तो पॉवर प्ले भेदणं गरजेचा राहील बॅटिंग टीमसाठी. बघायचं आहे कितपर्यंत फायदा घेता येईल, कॅल्क्युलेशन केलं जात आहे. कालच्या दिवसामध्ये 2 संघ पुढे येत असताना आपण बघितलेत. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि टीम 94 कामन हे 2 संघ कालच्या दिवसामध्ये पुढे आलेत. आजच्या दिवसामध्ये बघायचं आहे 2 संघ कोणते पुढे येत आहेत. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज. दिस इज अ ग्रेट स्ट्रोक, this is a beautiful stroke and it's a 4 year. Come on DJ. का मी बाहेर जाऊन क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे, का मी एक चांगला क्रिकेटर आहे, ते उत्तम उदाहरण या ठिकाणी कैवल्य देतोय. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. मागच्या बॉलवर थर्डमॅनला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेला देखील बॅकवर्ड पॉइंट गलीमधून बॉल चाललाय आणि ते प्रयत्न थोडेसे कमी पडतील. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. आता असंच म्हणावं लागेल, इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला. बॅक टू बॅक 2 चौकार. क्रिकेट 57 धावांचा पाठलाग करत असताना बघितलं आपण जुचंद्रचा संघ. एका बाजूला गोकिऱ्याचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं जुचंद्रचा संघ आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे.
पुन्हा एकदा 3 in a row, 3 in a row, ते देखील रिव्हर्स मध्ये. व्हॉट अ क्रिकेट बाय कैवल्य, वन ऑफ द हँडसम क्रिकेट बाय दिस बॉय. चौकार. आयुष्यात शर्यत लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. जिंकला तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार हरेल. तोच आत्मविश्वास इथे दाखवायचा असताना स्वतःसोबत शर्यत लावली आणि लगातारचा तिसरा चौकार इथे ठोकलाय आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा आहे. 27 चेंडू, 35 धावांची आहे गरज. 22 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकामध्ये फक्त चौकारच खेळतोय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला अंगलट आलाय. 3 चौकार, परंतु त्यानंतर पुन्हा तोच प्रयत्न. यावेळेला चुकता दाखवली आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का. 22 ला 2. तीन चौकार मारले होते. त्यानंतर पुन्हा तोच प्रयत्न, परंतु या बिलला लवकर कमिट झाला. स्टंपच्या अगदी समोर पकडला गेला. तिथून अपील केलं गेलं. पंचांनी सांगितले येस आउट. आणि दोन्ही विकेट जे आल्यात कैलाची त्या LBWच्या रूपाने आल्यात. त्यामुळे आता कमबॅक पार्थ कडून केलं जाते, परंतु धावसंख्येचा वेग ज्या पद्धतीने बघायला मिळाला, झपाट्याने वाढतो ती धावसंख्या. आणि हेच लास्ट बॉलवर जे घडलं त्याचं चित्र बघायला मिळालं. DBN लाईव्हवर फलंदाज जिथे बाद झाला होता. महत्वाची विकेट. 22 ला 1. दुसऱ्या षटकाचा खेळ. पॉवर प्ले मध्ये 2 गडी गमावले. समीकरण आहे या मॅचचं 26 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि या 26 चेंडू नंतर जर आपण बघितलं तर जिंकण्यासाठी धाबा बनवायची असतील त्या म्हणजे 35 धाबा. 26 मध्ये 35. मॅच फार लांब नाहीये, परंतु ती लांब घेऊन जायची असेल तर अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी गरजेची राहील. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं जुचंद्र टीमला धावा गरजेच्या असतील आणि त्यासाठी महत्वाचं आहे ते मध्ये मैदानामध्ये थांबणं जितेश आणि निखिलला. 26 चेंडूमध्ये 35 धावेची अजूनही गरज आहे. 2 and 2 म्हणजे 22 वरती 2 गडी बाद झाले आहेत. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला आहे. आता जितेश अजून पडत आहे. निखिल पाटील नुकताच मैदानावरती गेलाय. निखिल पाटील कोण विसरणार आहे मित्रांनो, कारण 2024चं ते वर्ष ज्याने की बघितलं इथे मात्र बघितलं आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बघितला. 28 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावरती होत्या आणि जवळजवळ 3 ते 4 गडी देखील त्याने बाद केले होते 2024 मध्ये. एक्स्ट्रा मिळाली मागच्या बॉलवर. पुन्हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा प्रयत्न झाला. कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. हलकसं अपील आणि पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिला प्रश्न विचारलाय. पंच सध्या तटस्थ भूमिकेमध्ये चांगली माहिती तुम्ही पोहोचवली, पण ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. एक चांगला अँगल बनवलाय. टप्पापर्यंत सरळ रेषेमध्ये निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 25 चेंडू आणि 34 धावा धाव फलकावर आहे. 23. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या या षटकाचा. स्ट्राईक इन ला आहे निखिल. पुढे सरसावलाय. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मेल फक्त. या शेवटच्या चेंडूवर एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 57चा पाठलाग करत असताना धाव फलकावर आहे 24. 2 गडी बाद. अजूनही बाकी आहे, म्हणजे 24 चेंडूंचा तो खेळ बाकी आहे आणि 33 धाव्यांची बरोबर गरज आहे. या ठिकाणी जितू बघितलं आपण. जुचंद्र या संघाला बघितलं आपण. एकंदरीत बघितलं आपण तर आज आपण 8 संघ बघितले आहेत. काल देखील आपण 8 संघ बघितले होते. काल आसिफ शेख अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर बघितलं आपण प्रथमेश कुडू ज्याने की 8 चेंडूमध्ये 27 धावा उभारल्या होत्या. ऑस्डनला बघितलं आपण 12 चेंडूमध्ये 27 धावा उभारल्या होत्या. अमन शेख 17 चेंडूमध्ये 40 धावा त्याने उभारल्या होत्या. विघ्नेशने देखील अप्रतिम खेळ केले होते. त्याच्यानंतर प्रिन्स यादव ज्याने की बघितलं आपण 3 गडी बाद केले होते आणि 12 धावा त्याने केल्या होत्या. बघितलं आपण तो खेळाडू देखील आपण पाहिला होता कालच्या दिवसामध्ये.
काल अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, पण आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. आज सकाळच्या सत्रामध्ये एक अर्धशतक आपण बघितलं. पुन्हा तर या मॅचमध्ये 24मध्ये 33 बनवायचे आहेत आणि त्यासाठी षटक क्रमांक 3 ची जबाबदारी घेत असताना गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. आपला फटका 440 होल्डचा झटका, लॉंगर सीमा पार, षटकार. निखिल, I will and I will do it. फार वेळ होता निखिलकडे स्ट्रोकला खेळण्यासाठी. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू लँड होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. ज्या क्षणी बघितलं सीमारेषेकडे चेंडू जात होता, दोन्ही हात पुढे केले आणि पुढे करून बघितलं आपण, चेंडूला रोखलं गेलं. स्वरूपाला गोलंदाजीसाठी आणि गोलंदाजीचं त्याच्या स्वरूप बदलण्याचं काम पहिल्याच बॉलवर षटकार टोकत असताना केलं. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, त्यामुळे 2च धाबा मिळाल्या. धावफलकावर आखित 32 धाबा. 22 बॉलमध्ये 25 ची गरज. स्वरूप लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या वेळेला चांगला कटर, गती थोडीशी वाढवली, सरळ रेषेमध्ये चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि इथे 2 विकेट तुम्ही मिळवल्यात. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील आणि कैलासजी ज्यावेळेला डॉट बॉल येतात तो दबाव बनेल आणि तिथून विकेट मिळू शकतात, तिथून पुन्हा कमबॅक होऊ शकेल. पण तो गोखिवरे संघाचे फलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत ते थांबायचं नाव घेणार नाही. त्यांच्यासाठी हा विजय थोडासा सोयीस्कर झाला. इकडे पायातला बॉल पुन्हा एकदा पिकअप करण्याचा प्रयत्न केलाय, पण तू डीप बेड विकेटला शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेरी चेंडू थांबवलाय. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड झाले. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. आता 33 धावा. फुलेलींचा बॉल पाय पकडण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन, कारण जिथे षटकार होता तिथे मात्र बघितला धावा सेव्ह करतोय आणि नुसता सेव्ह नाही करत तर फक्त बघितला पण ढकलतोय त्या चेंडूला. अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर विथ द स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू बघितला पाठीमागे निघून जातोय. तर थर्ड अंपायरसाठी कॉल दिला गेलेला आहे. चेक केलं जाईल. कारण बघितलं आपण टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल इतकी शंका नाही आहे. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे. तिसऱ्या पंचानं आता पाचारण केलंय. ती कहाणी स्पष्ट होईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी ती पुढच्या काही सेकंदांमध्ये डीबीएन लाईव्हवर आपल्याला बघायला मिळेल. ऑनफिल्ड पर्सनच्या निर्णयाला सध्या चॅलेंज केलंय. 57चं टार्गेट या मॅचमध्ये. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला सुरुवात झाली तिथून चौकारांची चौफेर टोलेबाजी आपण बघितली. 2 विकेट मिळाला. 33ला 2. परंतु या चेंडूचं भवितव्य सध्या तिसऱ्या पंचांच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. गोकिवरे संघाला या धावा वाचवायच्या आहे. जुचंद्र संघाला या धावा पूर्ण करून विजय नोंदवायचा आहे आणि आपलं स्थान निश्चित करायचं आहे. त्यासाठी हे बॅटल, हा लढा इथे लढताय दोन्ही टीम. आणि आता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. आडव्या बॅटने खेचून आणण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केलाय, पण थोडंसं वळण मिळालं. डावखुरे आताच्या गोलंदाजांची ही खासियत असते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला ते चेंडू चांगले वळवतात. एक नैसर्गिक शैली त्यांना प्राप्त झालेली असते. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा वैध चेंडू आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न गडीबात परतावा लागेल आता मात्र बंधू यांना, जितेश यांना. विकेट इज गॉन हियर. कम ऑन डीजे. ते काढल्यानंतर रिव्हर्सचा तो प्रयत्न असफल आणि यासाठी रिव्हर्स ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला असं म्हटलं जातं, लागला तर आबाद नाही तर बरबाद. हा प्रयत्न त्याने केला, पण तेवढं चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. लाईनला फॉलो करत असताना आधीच प्री डिटरमाइन होता की ठरवलेलं होतं रिव्हर्स स्वीपच खेळायचा आहे, पण तो लांबी गाठलेली नव्हती. एलिव्हेशन होतं बॉलला. क्षेत्ररक्षकांनी शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर ही विकेट. 33ला 3 षटकांचा केस संपला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 8 रन्स पर ओव्हर येऊन पोहोचलाय. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. बघा कशा पद्धतीने झेल टिपलाय.
दोन्ही हात पुढे केले होते आणि एक महत्त्वपूर्ण खेळाडूचा मी झेल टिपला गेलेला आहे. स्पेशली बघितलं आपण तर बंधू यांचा तो झेल टिपला गेलेला आहे. अर्ध्या षटकांचा पल्ला संपला गेलेला आहे. बघा 3-3-3 बघा 33 वरती 3 आणि 3 षटकं संपले गेलेले आहेत. समीकरण बघा, गोखेरा संघ 25 वरती होता आणि दत्ताळे संघ बघितला 33 वरती आहे. नवीन खेळाडू बघितला आपण हितेंद्र पाती. अनेक इतिहास अनेक बघितला रेकॉर्ड्स बघितला पाती यांच्या नावावरती आहेत. स्ट्राईक एंडला बघितलं आपण तर निखिल पाटील. ओ मनोज यांचा चेंडू टप्पा पडला, इनस्विंग झाला, थोडासा आत वळला मी म्हणेन. अगदी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. जसं तुम्ही उल्लेख केला समजलेलाच नाहीये. टप्पा पडल्यामध्ये आतमध्ये आला, इन कटर होता, बोटांची जादू बघायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर विविध मनस्थितीमध्ये टाकले निखिलला, जो चांगला खेळतो. पण त्याच्या विरोधात हा पहिला डॉट बॉल समीकरण बदलले. आता 17 बॉलमध्ये 24. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, जेंटल पुश प्लेस केलाय, चांगली प्लेसमेंट. गॅप शोधत असताना थर्डमॅनला ढकललाय. एक धाव मिळाली, सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावर आहेत 34 धावा. 3 गडी बाद जिंकण्यासाठी इथून बनवायचे आहेत फक्त आता 23 धावा. त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 16. 16 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. ज्यावेळेस मोठा फटका येत नाही आहे, निखिल याने डोकं वापरलं की आपल्याला सिंगल घ्यायची आहे आणि हितेंद्र यांना ती स्ट्राईक रोटेट करायची आहे. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे. कुछ भी हो सकता है, एनीथिंग कैन हैपन इन दिस मैच हियर. अभी भी कुछ भी हो सकता है यहाँ पर इस मुकाबले में. हे मैदान असं आहे मित्रांनो, ज्याने की अनेक चमत्कार बघितलेत, अनेक चमत्कार घडवलेत. असं हे विकेट आहे, असं हे मैदान आहे मी म्हणेन. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. अनेक खेळाडूंना घडवलंय, अनेक खेळाडूंचं भवितव्य लिहिलं गेलं या खेळपट्टीवर, या मैदानावर. इथे आल्यानंतर प्रत्येक जण चांगलीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला देखील मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा बीट केला आणि हे निर्धाव चेंडू कैलाची इथे दबाव वाढवतील आणि बॅकफुटवर घेऊन जातील. मनोज यांचं कौतुक करेन, कारण बघितलं 2 चेंडू त्यांनी कटरचे वापरलेत, 2 चेंडू त्यांनी वळवलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, गडीबात. मला वाटतं भावेश आहे आणि भावेश चांगल्या पद्धतीने बघितलं आपण झेलला टिपतोय. 4 चेंडू झालेत, 1 गडी बाद झालाय, फक्त एकच धावलंय या षटकामध्ये आतापर्यंत. चला गाणं घेऊ. प्रयत्न चांगला होता, लांबी गाठलेली नव्हती तेवढं चांगले क्षेत्ररक्षण मनोजच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. 34ला 4 आणि आता या मॅच मध्ये गोखिवरे संघ देखील पुन्हा एकदा उलटफेर करण्याच्या तयारीला लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, कल्पेश पाटील. इथून पुढची जबाबदारी निखिलला सोबत घेत असताना कल्पेश पाटीलला यंत्रा. कल्पेश म्हात्रे आणि निखिल हे दोघे आता खेळतील. 14 बॉलमध्ये 23 धावा. कलजी काय सांगता येईल, ते विकेट आली 14 बॉलमध्ये आता 23 बनवायचे आहेत. मी म्हणेन मनोजने थोडासा बघितलं आपण कव्हर अप केलंय, कारण बघितलं आपण जिथे सिंगल आणि डबलला थोडंसं रोटेट करायला होतं मी म्हणेन जितेंद्र संघाने. परंतु मोठे फटके खेळण्याच्या मोहामध्ये बघितलं आपण थोडेसे चेंडू डॉट गेलेत, परंतु अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे. 1-2 मोठे फटके आले जितेंद्र संघासाठी तर तो कव्हर अप करेल यात काही शंका नाही आहे. पण ज्या पद्धतीने मनोजने गोलंदाजी केली अप्रतिम. मैदानामध्ये थांबणं गरजेचं राहील आता फलंदाजांना. पुन्हा लेग कटर होता, दिशा दिली, स्टीअर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला येतोय बॉल, फ्लाय स्लिपच्या अगदी जवळ गेला, तिथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर झालेले आहेत 35 धावा. प्रत्येक चेंडूनंतर ते समीकरण बदलेलं, कारण रन रेट आहे 9.13चा रिक्वायर्ड रन रेट आता 10.15 वर येऊन थांबलाय, म्हणजे जवळपास 11ची सरासरी या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गरजेची. हा शेवटचा चेंडू भरपूर महत्वाचा राहील आणि त्यासाठी मनोजच्या समोर आहे निखिल.
ऑफ कटरचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये प्रयत्न केलाय पण तो बॉल हाताला चाटून गेलाय. बुलाती है और जाने का है. बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोल केलाय. षटकार 6 धावा. सारी नगरी टाइम इज मनी, टाइम इज वेल्थ. अगदी वेळेवरती तो षटकार येतोय. पहिल्यांदा कदाचित झेल टिपण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्यांदा बघितला आपण तो प्रयत्न होता आतमध्ये ढकलण्याचा. कदाचित मला वाटतं त्या मोहामध्ये डबल माइंडमध्ये तो षटकाराच्या रूपाने आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. निसटला जातोय चेंडू. बघा कशा पद्धतीने चेंडू निसटला जातोय आणि तो षटकार थोडासा उंच होता चेंडू आणि षटकाराच्या दिशेने पाहायला मिळतोय. 12 चेंडू 16 धावेची गरज आहे. सामना रंगतोय. अभी भी कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. चला गाणं घेऊया आणि रंगारंग मॅच कडे येऊया. डीजे हव्यात 57. बट हु विल वन. कोण जिंकणार हा सामना, कोण पराभूत होणार हा सामना, परंतु क्रिकेट जिंकेल यात काही शंका नाही आहे. गोपी सर अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा सरते शेवटी ते क्रिकेट जिंकेल. 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे आणि त्यासाठी कल्पेश असेल असा स्ट्राईक एंडवर निखिल खेळतोय. 9 बॉलमध्ये 17 कल्पेशने एक चेंडू फेस केलाय, तो 1 धावेवर खेळतोय. पण आता या 12 चेंडूंमध्ये अचूकता दाखवावी लागेल. अचूक नियंत्रित गोलंदाजी भरपूर महत्वाची राहील गोकिवरी टीमसाठी. पण दुसऱ्या बाजूने धावा गरजेचे आहेत कारण आता रिक्वायर्ड रेट 8 वर येऊन थांबलेला आहे या मॅचमध्ये. महत्वाची लढत. पार्थला आता गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. पार्थच्या समोर आहे कल्पेश. कॉम्बॉक्स इन कडून 5व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल थोडासा फुलं लेनचा होता. टप्पा पहिल्यांदा बाहेर निघाला. कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न पण तो बॅटला हलकेच स्पर्श करत असताना बॉल गेलाय थर्ड मॅन रिजनला. तिथे मी ते 1 धाव. 1 धावेने सुरुवात झाली आहे. 11 चेंडू आणि कैलासजी आता 15 धावांची गरज. निखिलला का स्ट्राईक दिली जाते कारण निखिलच्या नावावरती षटकार देखील आहे. 9 चेंडूमध्ये त्यांनी 17 धावा आतापर्यंत बनवलेत निखिलने. त्या कारणाने त्याला स्ट्राईक रोटेट केली जाते. फुलेलेंचा बॉल हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. मिडॉन चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. निखिलचा खेळ संपतोय. अजून एक धक्का. 42 ला 5वा धक्का. 10 चेंडू 15 धावांची गरज. येतोय कुठला सामना कुठे फिरतोय आणि कुठला सामना कुठे निघून जातोय. हेच क्रिकेट आहे आणि हेच NCC कप 27 वर्षाचं क्रिकेट आहे. ब्युटिफुल क्रिकेट. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विचार करण्यासाठी भाग पडलाय या सामन्याने. विचार करण्यासाठी भाग पडलाय या 10 चेंडूने मी म्हणेन. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. विचार करायला भाग पाडले. आता डोक्याला थोड्याशा भुंग्या येतील कारण 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला 10 बॉलमध्ये 15. मागचा सामना देखील असाच रंगला होता. तिथे NCC नारंगी संघाने बाजी मारली पण होता. या सामन्यात 10 बॉलमध्ये 15 बनवायचे असतील तर जीवाची बाजी लावून खेळावं लागेल. आणि इथे जे टायटल थीम सॉन्ग आहे या स्पर्धेचं त्यामध्ये आहे की काय सामना रंगलाय मैदानात. आणि अगदी असेच सामने तुम्हाला प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक दिवसाला अनुभवायला मिळणार आहेत. 10 चेंडूमध्ये 15 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये दिवेश आलाय. आता दिवेशला एखादा दिवा लावणं गरजेचं असेल कारण 10 मध्ये 15 पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य होऊ शकतं. कैलासजी मागच्या सामना आपण बघितला तर ऑल आउटच्या रूपाने बघितला तर हा सामना आतापर्यंत 5 गडी बाद झालाय. 10 चेंडूमध्ये 15 धावेची अजूनही गरज आहे. बॅक टू द बॉलर चेंडू आला होता मात्र बघितला आपण चेंडू बघितला आपण वेगळ्या दिशेमध्ये निघून जातोय. इथे मात्र बघितला आपण धाव आलेला नाहीये. प्रत्येक चेंडू महत्वाचा ठरतोय. प्रत्येक धाव महत्वाची ठरते. 9 for 15. मोक्याच्या क्षणी आता फलंदाजांची आराखिरी आपण बघतोय परंतु ही आराखिरी करून चालला नाहीये. 9 बॉल शिल्लक आहेत. अजून एक चांगला वळवलाय चेंडू पुढ्यातून वळवलाय
पंचांकडे दाद मागितली पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. या निर्धाव चेंडू बरोबर समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक आहेत आता या सामन्यामध्ये 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. वाह काय बळवलाय. ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अगदी ज्या पद्धतीने बॅट फिरवली, बॅटचा स्विंग चांगला होता परंतु कनेक्शन जुळलेलं नव्हतं. हँड अँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं आणि अगदी फलंदाजाच्या जवळून निघून गेलेला हा चेंडू निर्धावाला. यावेळेला पिकअप शॉट, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल टिपतोय. इथे फलंदाज फेल होईल. दिवेश आता परतेल. प्रथमेशने हा झेल टिपलाय. 6वा धक्का. 42ला 6. 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पंधरा धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं जुचंद्र संघासाठी. मात्र जितेश थोडासा बाद झाला. तिथे बघितला थोडासा टर्न पाहायला भेटला, कारण जितेश यांच्यामध्ये बघितलं आपण ती किवत होती. कैवल्याने ते 3 चौकार खेळले होते सुरुवातीला आपण बघितलं तर. वॉट अ मॅग्निफिसंट कॅच. सुंदर झेल पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 15 धावेची अजूनही गरज आहे. अजूनही काही घडू शकतं. एखादा मोठा फटका आला तर गेम टर्न होऊ शकतो या ठिकाणी. परंतु हा चेंडू देखील निर्णायक आहे मी म्हणेन. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. निर्णायक चेंडू असेल पण त्यासाठी मैदानात थांबणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बॉडी बॅलन्स त्याने चांगला ठेवला आणि त्यानंतर एक महत्वाचा झेल टिपलाय. 7 बॉलमध्ये 15 बनवायचे. 7 द्यावी लागेल. शेवटचा बॉल. या बॉलवर बरंच काही घडू शकतं. जे काही मिळेल ते स्वीकारावं लागेल. पण तू 6 धक्के दिले. त्या धक्क्यातून सावरत असताना आता थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल, कारण हे 7 चेंडू 15 धाबा हे बनण्यासारखे आहेत पण तू मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. यानंतरचं षटक आपण बघितलं तर खाडी एंडने सुरू होऊ शकेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्या अनिकेत. कल्पेश 2 बॉलमध्ये 2 वर घेतोय. शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार आहे. पार्थच्या समोर आहे अनिकेत. अनिकेतसाठी हा पहिला चेंडू या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल. फुल लेनचा वाईड यॉर्कर टाकलाय. भेदकता होती. शरीराचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू बरोबर षटकाची समाप्ती. 5 संपल्या आहेत. धाव फलकावर 42 धावा. 6 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. परंतु कौतुक करायला हवं पार त्यांचं, कारण 2 गडी त्यांनी बाद केलेत आणि फक्त एकच धाव दिले. आणि त्याच्या अगोदरचे षटक बघा मनोज यांचं. बघितलं आपण 8 धावा दिल्या त्या. जर तो षटकार शेवटच्या चेंडूमध्ये आला नसता तर कदाचित मनोजने देखील 2 धावा खर्च केले असते मी म्हणेन. मात्र जर तरला थारा नाहीये. अजूनपर्यंत 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूचा विचार केला अजूनही 15 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 15 धाव होऊ सुद्धा शकतात मी म्हणेन, नाही सुद्धा होऊ शकतील मी म्हणेन. बघायचं आहे काही घडू शकतं या ठिकाणी या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कोणतंच भाकीत करता येत नाही. क्रिकेटमध्ये भाकीत करणारा पंडित अद्याप जन्माला आलेला नाही आहे. 6 बॉलमध्ये 15 शक्य होऊ शकतं किंवा अशक्यही होऊ शकतं. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय आहे तर ती तुमची मेहनत. कल्पेश किती 2 बॉलमध्ये 2 वर. अनिकेतने शेवटचा चेंडू मागच्या षटकामध्ये फेस केला पण त्याला खातं उघडता आलेलं नाही आहे. 57 धावांचं लक्ष. आव्हान थोडंसं सोपं वाटलं होतं परंतु ते कठीण केलंय गोखिवरेच्या गोलंदाजांनी आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. पण तो सामना अजूनही ऑन आहे. गेम ऑन आहे. मॅच ऑन आहे. तुम्हाला टीव्ही ऑन ठेवावी लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15. कंपॅरिझनवर नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये 46ला 2 होते. दुसऱ्या डावामध्ये 42ला 6 आहेत. म्हणजे गोकिवरे संघ पहिल्या डावात थोडासा आघाडीवर होता. मात्र 6 चेंडू 15ची गरज. कैलासजी काय सांगता येईल? नक्कीच आज जुन्या खेळाडूंची आठवण होईल काही शंका नाही. गोल्डन स्टार गोखिवरे ज्यांनी हे धडे दिलेत. स्पेशली बघितलं तर रमेश पाटील जे स्वतः कर्णधार होते. जयेश पाटील यांना विसरून चालणार नाही आहे. नरेंद्र पाटील, संजू यांना विसरून चालणार नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण तर दिलीप गोंगडे हे देखील एक चांगले गोलंदाज आपण बघितलेत. अनेक खेळाडू आपण बघितलेत. आनंद यांना देखील आपण बघितलेत. ह्यांचे धडे गिरवत असताना बघितलं आपण गोखिवरे संघ आपण बघतोय. अंतिम षटकासाठी प्रथमेश तयार. अनेक जुन्या खेळाडूंच्या आठवणींना कैलासजींनी उजाळा दिलाय आणि त्या आठवणी त्या स्मृती आजही जाग्या आहेत. फुललींचा बॉल ऑन साईडला टर्न केला. लॉंग दी कार्पेटी बॉल चला. डेब्यूट विकेटला एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. थ्रो केला जाईल. तोपर्यंत आखो में इशारा केला आणि सांगितलं भाग मिल्का भाग अभी नाही तो कभी नाही. या 2 धावा आपल्या अस्तित्वाची लढाई दाखवणाऱ्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. 5 चेंडू 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावेची अजूनही गरज आहे. कल्पेशला ते काम करावं लागेल. कल्पेशच्या नावावरती 4 धावा आहेत. अनिकेत देखील आहे परंतु 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे जुचंद्र या संघाला. विल जुचंद्र डू इट वेदर इट विल बी फार. म्हणजे ते करू शकतात की ते या ठिकाणी लांब राहतील ते देखील आपल्याला बघायचं आहे.
5 चेंडू आणि 13 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संकटात तुला एकट्यालाच लढावं लागेल. तू लढायला इथे तयार झालाय, पण तू त्यानंतर बघितलं, आपण पंचांकडे पाहिले, हा बॉल डॉट बॉल चाललाय. ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. शप्पल झाला, सफल झालेला नाहीये. वाईड यॉर्कर, डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 13 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र बघितलं चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होते. सिंगल आलाय, रोटेट झालाय दुसऱ्या धावेसाठी. या ठिकाणी बघायचं आहे लॉंग चेस फॉर अ बॅट्समॅन अँड विकेट इज फॉल ऑन इयर. रनआउटच्या रूपाने गडी बाद होते. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा उर्वरित चेंडूसाठी मैदानामध्ये येऊया. डीजे सर, मला वाटतं कदाचित जितेश यांना ती आठवण येत असेल, कैवल्यांना ती आठवण येत असेल की मी का बाद झालो. कारण सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. सिंगल आणि डबलला थोडंसं ट्रॅव्हलिंग करायला होतं. मात्र बघितलं मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये बघितलं आपण जुचंद्र संघ इथे मात्र बघितलं तर आता मात्र बघितलं तर 3 चेंडूमध्ये जवळजवळ अजूनही काही धावा हव्या त्या ठिकाणी. 3 बॉलमध्ये 12 बनवायचे आहेत, पण तू कॉल चुकला. येस नो वेट हे शब्द क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्वाचे राहतात. तो कॉल नव्हता आणि यावेळेला त्या कॉलचा अभाव होता, त्यामुळे तिथे विकेट मिळाली. 3 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठे फटके, 2 षटकार सामन्याचा रूप बदलून टाकू शकतात किंवा 3 चौकार ठोकले तरी ते मॅच संपू शकेल. भूषण मध्ये हे कुवत आहे, कारण भूषणच्या नावावरती रेकॉर्ड आहे. एका दिवसामध्ये एकही षटकार लेफ्टीने मारला नव्हता या मैदानावरती. असं एक वर्ष होतं, परंतु भूषणने ती कामगिरी या मैदानावरती केली होती. डावऱ्या हाताने एक लांब षटकार मारला होता या मैदानावरती. तर ती कुवत आहे भूषणमध्ये. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये. 3 चेंडूमध्ये 12 धावेची अजूनही गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. गोपी सर, 3 बॉलमध्ये 12 बनवायचे आहेत. पहिला बॉल त्यामधला फुल लेंथ होता. धाव घेतलेली नाहीये. जसं तुम्ही उल्लेख केला की कुवत आहे, ताकद आहे, आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे या चेंडूवर धाव घेण्यासाठी नकार दिलाय. समीकरण आलं. हे 2 चेंडू 12 धावांची गरज. काल तुम्ही काय केलं याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. प्रत्येक नवीन डावात नवीन सामन्यामध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते. 2 चेंडू 12 धावा म्हणजे 2 षटकार आता गरजेचे आहेत. या बिलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आणि हा बॉल पोचलाय. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी आता 1 चेंडू 8 धावांची गरज आहे कैलासजी. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडूमध्ये 8 धावेची गरज आहे. 8 धावा झाल्या त्या मैदानावरती आणि तुकाराम मंगेला असते तर नक्कीच त्याने ॲग्नलची आठवण काढली असती, यात काही शंका नाहीये. 1 चेंडूमध्ये 8 धावा या मैदानावरती झाल्यात, लक्षात ठेवा. दोन 2015 मध्ये ती करामत झाली होती या मैदानावरती. वाईट पडला होता, 2 वाईट आणि त्याच्यानंतर एक षटकार आला होता. थँक्यू तुकाराम मंगेला. आज तोच दिवस आठवावा लागेल. एक्स्ट्रा आल्या, एखादी चूक झाली तर धावा मिळतील. शेवटचा बॉल 8 धावांची आहे गरज. वाट लावावी लागेल, पण तू पुढ्यातून वळवला आणि आता वाईड आलाय. काय निमेटवी जसा तुम्ही उल्लेख केला, पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा, पण तू ऑन फील्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. त्यामुळे आता 3रे पंच पडताळणी करतील. समीकरण अजूनही तसंच आहे, पण हा वाईड मिळाला तर समीकरण बदलेल. वेट अँड वॉच आता बघावं लागेल. यस, चेक केलं जाईल इतक्या शंका नाही, कारण महत्वपूर्ण चेंडू आहे. महत्वपूर्ण चेंडू आहे, लक्षात ठेवा. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहे तिथे. एका चेंडूमध्ये 8 धावेची गरज होती, त्यावेळेस वाईटचा कॉल आलाय, परंतु रेफर केलाय पंचांनी बघितलं आपण थर्ड अंपायर साठी. बट बिग मॅच, बिग फाईट अँड बिग क्रिकेट ऑन दिस ग्राउंड बिटवीन कोक्युरे अँड जुचंद्र. ऍक्शन रिप्ले बघायला मिळते. वळवल्या बॉल, बोटांची जादू बघायला मिळाली, पण तू पंच आता निर्णय देतील. 3ऱ्या पंचांनी ते पाहिलंय आणि ते सांगतील की आता निर्णय नेमका काय. म्हणून त्यासाठी थोडासा वेट. आणि आता पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू, त्यामुळे ते सामन्यामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये. हा सामना संपलाय 7 रन्सने. गोक्युरे 11ने हा सामना जिंकला. अभिनंदन गोक्युरे टीम. हार्ड लक टीम जुचंद्र. 57चं लक्ष होतं. 49 वर धावफलक थांबवला आणि यासाठी क्रिकेटमध्ये कोणतं भाकीत करता येत नाही. लो स्कोरिंग मॅचेस देखील जिंकल्या जातात आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला इकडे नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारिंगी आयोजित NCC चषक 2026च्या या 27व्या पर्वामध्ये बघायला मिळाला.
49 वर डाव थांबला. अनिकेतने 4 बॉलमध्ये 4 काढल्या. भूषणला खातं उघडता आलेलं नव्हतं आणि त्यानंतर हे खेळाडूंचं सेलिब्रेशन एकमेकाला ते सांगतायत की येस आपण ते करून दाखवलं. हे विहंगम दृश्य या परिसराचं. मॅच समरी सध्या आपल्या समोर आहे. संतोष जाधवने 11 बॉलमध्ये 18 काढल्या होत्या. मनोजने काढल्या होत्या 12 बॉलमध्ये 16. भावेश पाटील 12 बॉलमध्ये 15 आणि त्याच्या जोरावर 56ला 3 हा धावफलक पहिल्या डावामध्ये होता. परंतु प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या डावामध्ये निखिल पाटील